चंद्रपूर शहरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे। एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून 5 तरुणांनी मिळून अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं। बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेली ही मुलगी शुद्धीवर आली तेव्हा त्या भागातील 2 तरुणांनी भद्रावती पोलीस ठाण्यामध्ये तिला पोहोचवलं आणि यानंतर मुलीच्या पालकांना घटनेची माहिती दिली गेली। त्यानंतर पहिल्यांदा पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली। यामध्ये तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं उघड झालं। पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता या घटनेची सत्यता पडताळण्याची कारवाई सुरू केली आहे। दरम्यान मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात अपहरण आणि विनयभंग यासह मारहाणीचे गुन्हे दाखल करत तपास सुरू केलेला आहे। दिवसाढवळ्या आणि शहराच्या मध्यभागी झालेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नही उपस्थित झालेले आहेत। हमें पहले एक संशय था कि हो सकता है लड़की के साथ रेप वगैरह हो सकता है, बट वैसा कुछ आया नहीं। रेप की पॉसिबिलिटी को एकदम मेडिकल रिपोर्ट में जुटला दिया गया। उसके बेसिस पर हम आगे का इन्वेस्टिगेशन चालू है। अभी तक स्टोरी पूरी क्लियर नहीं हो पाई है कि किस पर्पज के लिए उस लड़की को किडनैप किया गया था या इसमें कितना सच है कितना झूठ है, ये सब अभी तक क्लियर नहीं हो पाया। उसके बारे में हमारा इन्वेस्टिगेशन चालू है। आणि या घटनेविषयी आणखी सविस्तर आणि सध्याची अपडेट माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडी सध्या आपल्याबरोबर चंद्रपूरमधून आहेत। चंद्रपूरवरून आशिष, काय सध्याची माहिती आहे? काही अपडेट्स मिळालेत का? पालकांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे। शहराच्या मध्यभागी ही शाळा आहे आणि शाळेमध्ये सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडते। त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या घटनेचा खुलासा होत नाही। अत्यंत चिंतेची बाब आहे। शहरातील पालकांमध्ये दहशत आहे आणि ही जी घटना आहे ही घटना मुलीने सांगितल्याप्रमाणे समजा झाली असेल। अत्यंत चिंताजनक प्रकरण आहे। पोलिसांनी सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। घटनेची सत्यता पडताळून पाहिली जात आहे। युवकांचा आणि ती जी वादग्रस्त ॲन आहे तिचाही तपास मोठ्या शिताफाने केला जात आहे। अनुभव ठीक आहे आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।